आसाममध्ये पाऊस आणि वीज पडून झालेल्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53,000 लोकांना याचा फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. दक्षिण सलमारा मनकाचर जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रेमध्ये रविवारी रात्री बोट उलटल्याने एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि 2 जण बेपत्ता झाले, तर कछार, पश्चिम कार्बी आंग्लॉंग आणि उदलगुरी या भागात वादळामुळे काही लोकांना जीव गमवावा लागला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांना फोन करून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सीईओ ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी सांगितले की वादळासह रविवारी संध्याकाळी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे अनेक झाडे आणि विजेचे खांब खाली पडले आणि घराचे मोठे नुकसान झाले. त्रिपाठी यांनी पीटीआयला सांगितले की शिशुमारा घाटातून नुपुरेर अलगा घाटाकडे जात असताना संध्याकाळी 5 वाजता नुपुरेर अलगा गावात एक बोट बुडाली. स्थानिक लोकांनी एका मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून 2 जण बेपत्ता आहेत. समीन मंडल वय 4 असे मृताचे नाव असून कोबट अली मंडल वय 56 आणि इस्माईल अली वय 8 हे बेपत्ता आहेत. एसडीआरएफच्या पथकाने आज सकाळी शोध मोहीम सुरू केली. त्रिपाठी म्हणाले, एएसडीएमए पाळत ठेवण्यासाठी पायलटसह ड्रोन पाठवत आहे. बोटीत 15 प्रवासी होते, पण बाकीच्या लोकांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे. याच दरम्यान कछार येथे एका महिलेला वादळामुळे जीव गमवावा लागला. एएसडीएमने सांगितले की पश्चिम कार्बी आंग्लोंगमधील डोनका येथील पिंटू चौहान वय 17 आणि उदलगुरी येथील मजबत येथील रूपराम बासुमातारी वय 46 यांचा वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय वीज पडल्याने 6 जण जखमी झाले असून त्यांना सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.